मी असं ऐकून आहे की राम मंदिर झाल्यानंतर तिथेही आपल्याकडून वस्त्र गेलं होतं, तर त्यामागची कहाणी नक्की ऐकायला आवडेल. बघा म्हणजे जे आपलं आस्थेचा विषय खरं. राम मंदिर होणे सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेस आमच्याकडे कापसे फाउंडेशनमध्ये शेकडो दिव्यांग लोक काम करतात. आणि आता आपण काहीतरी जसं बघा एखाद्याच्या घराला घरभरणीला आपण काहीतरी वस्तू नेतो. आता रामाचं घर होतंय, रामाचं मंदिर होतंय, काय द्यायचं. तर आमच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात पहिले तर आम्ही ते रेशीम नॅचरल रंगनी केलं. म्हणजे फुलं लावले, त्या फुलांपासून रंग तयार केला, त्याच्यात ते डाईंग केलं. आणि विणलं कोणी माहितीये, ज्या मुलांनी कधी हातमाग काय असतो माहित नाही, धागा कशाला म्हणता माहित नाही, पैठणी काय, वस्त्र काय, काहीही माहित नाही, अशा अपंग मुलांनी, ज्यांना एक हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला कान नाही, कोणाला बोलता येत नाही, अशा मुलांनी ते वस्त्र बनवलं. 9 प्रकारचे आम्ही वस्त्र बनवले. आणि आम्हाला एवढा आनंद होतो का बघा हजारो वस्त्र आले तिथे. परंतु केवळ आणि केवळ देवालाही वाटलं का ह्या माणसाने, जसं शबरीचे बोरं देवानी खाल्ले ना, तसं पुन्हा देवालाही वाटलं, राम भगवंतालाही वाटलं का ह्या दिव्यांगाचं वस्त्र मी परिधान करेल. पहिल्या दिवसाचं पिवळं वस्त्र हे आमच्या दिव्यांग मुलांनी विणलेलं.